जय भारत जय संविधान. नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय अळावत तालुका चोपडा या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत केंद्रामध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आणि तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि एक दर्जेदार आणि एक वजनदार पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत आर जे पवार सर हे प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सर, आपलं टी व्ही 24 नॅशनल न्यूज आणि स्टार टी व्ही लाईव्ह न्यूज तर्फे आपलं हार्दिक अभिनंदन. सर, आपल्याला एक भारदस्त एक दर्जेदार आणि एक वजनदार असा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सर, या पुरस्काराच्या निवडीच्या संदर्भामध्ये आपण काय काय सांगू शकाल, काय सांगाल? ही जी योजना आहे, ही शासनाची योजना आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा. याच्यामध्ये शासनाने काही निकष दिलेले होते. साधारणतः 150 मार्कांच्या ती परीक्षाच होती आमची आणि त्याच्यामध्ये आमच्या शाळेने पूर्णतः तयारी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जी कमिटी आलेली होती, त्या कमिटीने समाधान व्यक्त केलं आणि त्यांचं समाधान झाल्यानंतर त्यांनी आम्हाला हा द्वितीय क्रमांक तालुक्याला दिलेला आहे. म्हणजे सर, आपलं उल्लेखनीय कार्याची चाचपणी करून निकषाच्या आधारावरती आपली निवड झाली असावी, असं या ठिकाणी मी प्रकर्षाने नमूद करतो. सर, एक भारदस्त एक वजनदार पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि या पुरस्काराच्या माध्यमातून आपलं फ्युचरमध्ये व्हिजन काय राहणार आहे? आपला मानस काय राहणार आहे? काय सांगाल सर? फ्युचरमध्ये विजन म्हणजे आता आम्हाला तालुक्यावर 2 नंबर मिळालेला आहे आणि आमची पुढची जी वाटचाल आहे आता, ही जिल्ह्यावर आपला 1 नंबर आला पाहिजे, अशा प्रकारची तयारी आम्ही करणार आहोत आणि ती तयारी करून आपलं नाव, आपल्या संस्थेचं नाव, शाळेचं नाव मोठं होईल, अशा पद्धतीने आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईफ. शिक्षण ह्या मानवी जीवनाचा पाया आहे आणि ट्राय अगेन अँड अगेन यू आर सक्सेसफुल इन युअर लाईफ. प्रयत्न केल्यानंतर प्रयत्नांती परमेश्वर आणि प्रयत्न केल्यानंतर त्याचं यश आपल्या पदरामध्ये मिळतंच. आपल्याला यश हे नक्की मिळतं. सर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो, की एक भारदस्त पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात येणार आहे आणि अळावद आणि त्याच्या आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये आपल्या शाळेचा एक नावलौकिक आहे. आपली शाळा एक प्रसिद्धी झोतामध्ये आहे. तर या पुरस्काराच्या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये संदेश काय देऊ इच्छिता सर? आपण आपला मेसेज काय देऊ इच्छिता? काय सांगाल? याच्यामध्ये हे जे अभियान आहे, या अभियानामध्ये आम्हाला प्रेरणास्थान म्हणजे आमच्या संस्थेचे चेअरमन डॉक्टर के पी थेपडे यांची प्रेरणा आम्हाला मिळाली आणि त्याच्यानंतर मी सर्व शिक्षक बंधू भगिनींना सांगितलं की अशा प्रकारचं अभियान हे मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्र शासनाने हे सुरू केलेलं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला भाग घ्यायचा आहे. तर त्या पद्धतीने मी सर्व शिक्षक बंधू भगिनींना हे समजून सांगितलं, मार्गदर्शन केलं आणि त्यानुसार माझ्या शिक्षक बंधू भगिनींनी, विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये बहुमोल असं कार्य करून आपल्या शाळेला 2 नंबर हा तालुक्यावर मिळवून दिलेला आहे. तर याचं जे श्रेय आहे, ते सगळं श्रेय मी माझ्या शिक्षक बंधू भगिनींना, विद्यार्थ्यांना देतो आणि हा जो पुरस्कार मिळेल, हा पुरस्कार त्यांना मी डेलिकेट करतो. सरांनी या पुरस्काराच्या निवडीचं श्रेय या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यांनी पुरस्काराचं श्रेय स्वतः न घेता आपल्या शिक्षकवृंद आणि पूर्ण त्यांचे शाळेचे जे कार्यकारिणी सदस्य, चेअरमन साहेब यांना समर्पित केलेलं आहे. अतिशय उदार मतवादी आणि एक सोज्वळ आणि सडेतोड असं व्यक्तिमत्व सरांचं आहे आणि एक भारदस्त पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. याही पुढे जाऊन सांगतो, की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी आपल्या या शाळेनं मारलेली आहे आणि यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे. आपल्या टीव्ही 24 नॅशनल न्यूज आणि स्टार टीव्ही लाईव्ह न्यूज तर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाळे, टीव्ही 24 नॅशनल न्यूज, स्टार टीव्ही लाईव्ह न्यूज चीफ एडिटर. मी कणखरे कुशाल रामदास नूतन ज्ञान मंदिर या शाळेतील पर्यवेक्षक म्हणून कामकाज सांभाळत आहे. आमच्या नूतन ज्ञान मंदिर आडावत विद्यालयाला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा द्वितीय क्रमांक मिळाला, बहुमान मिळाला. खरोखर मनस्वी आनंद होत आहे. मी अभिमानाने सांगू इच्छितो
या उपक्रमात तर आम्ही लक्षणीय सहभाग घेतला आणि यशही संपादन केलं. त्याबरोबर शासनाकडनं ज्या काही विविध योजना असतात, त्या योजना देखील आम्ही प्रकर्षाने राबवत असतो. त्याचबरोबर आमचा आडावत गाव हे ग्रामीण भागात येतं आणि ग्रामीण भागामध्ये 2020-21ला जो कोविड आलेला होता, त्या कोविडचा परिणाम या पहिल्या वर्गाला, दुसऱ्या वर्गाला मोठ्या प्रमाणावर जाणवला. बरेचसे विद्यार्थी जिल्हा परिषदकडनं आलेले अप्रगत आहेत. मग आमच्या संस्थेचे चेअरमन साहेब आदरणीय डॉक्टर केदारजी थेपडे साहेब, विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय आर.जे. पवार साहेब यांनी एक नियोजन केलं आणि नियोजन म्हटलं की आपला ग्रामीण भागातले विद्यार्थी, या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तो साक्षर झाला पाहिजे, त्याला लिहिता वाचता आलं पाहिजे, म्हणून एक स्वतंत्र वर्ग हा आम्ही चालवत असतो आणि साक्षर करण्याचा काम आम्ही सर्व शिक्षक बंधू भगिनी करत असतो. अ, त्याचबरोबर जयंत्या, पुण्यतिथ्या याही साजऱ्या करत असतो. खेळाच्या ज्या काही स्पर्धा असतील त्याही आम्ही मोठ्या आनंदाने हिरिरीने संपन्न करत असतो. या पुरस्काराचा जो बहुमान मिळाला, खूप मोठ्या प्रमाणात पालक वर्गांचा गावातून, समाजातून खूप चांगल्या अशा प्रतिक्रिया मिळाल्या. आमचे शाळेचे जे माजी विद्यार्थी, मुख्याध्यापक जे मोठ्या पदावर आहेत, त्यांच्याही चांगल्या प्रतिक्रिया आणि बहुसंख्य पालक शाळेत येऊन आमचा मुख्याध्यापकांचा, आमचा सर्वांचा मान सन्मान स्वागत करून गेले. मी या प्रसंगी एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद. श्रीमती सारिका रमेश बोरसे, नूतन ज्ञान मंदिर अडावत या शाळेमध्ये मी उपशिक्षिका म्हणून गेल्या 20 वर्षापासून कार्यरत आहे. आज जो आम्हाला माझी शाळा सुंदर शाळा या मुख्यमंत्र्यांनी राबवलेल्या उपक्रमाअंतर्गत आमच्या शाळेला जो मान मिळाला आहे, केंद्रामध्ये प्रथम आमची शाळा आलेली आहे, प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे आणि तालुक्यामध्ये दुसरा क्रमांक आलेला आहे. याचा मला खूप सार्थ अभिमान आहे. आमच्या शाळेची परंपरा आहे आणि आमची शाळा पूर्वीपासूनच तालुक्यामध्ये आमच्या शाळेचा दबदबा आहे, तो नेहमीच आहे आणि ह्या पुरस्कार मिळाल्याने अजून त्यामध्ये अधिक भर मिळाली आहे. या पुरस्कारामध्ये ज्यावेळेस या उपक्रमामध्ये ज्यावेळेस आम्ही सहभाग घेतला, त्यावेळेस त्यासाठी आमच्या शाळेचे चेअरमन साहेब डॉक्टर केदारजी थेपडे, शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय आर.जे. पवार सर, उपमुख्याध्यापक आदरणीय भंगाळे सर आणि पर्यवेक्षक आदरणीय कनखरे सर यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि त्यांनी मार्गदर्शन केल्यामुळे आम्ही सर्व शिक्षकांनी आमचं एक टीमवर्क आहे आणि ते आम्ही पूर्ण केलं. आम्हाला पुरस्कार मिळाला. त्या पुरस्कार मिळाल्यामुळे तो खूप अभिमान, आनंद तर आहेच की आम्ही केलेल्या कामाची आम्हाला पावती मिळाली. असंच काम आम्ही यापुढेही करत राहू आणि या अगोदर पण आम्ही अनेक उपक्रम राबवलेले होते शाळेमध्ये. पण ते या माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामुळे ते सगळ्यांपर्यंत पोहोचलेले आहेत, की पूर्वीपासूनच आमची शाळा जी आहे, हे सगळे उपक्रम राबवते. आमच्या शाळेचे संस्थापक स्वर्गीय काकाजी यांचं एक ब्रीद वाक्यच आहे, की शाळेतल्या मुलांवर पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम करा. त्याप्रमाणेच इथले शिक्षक जे आहेत, पोटच्या पोरांप्रमाणेच त्यांची काळजी घेतात आणि आम्ही सदैव त्यांना चांगले गुण त्यांच्यामध्ये यावे यासाठी सदैव प्रयत्न करत असतो. शासनाचे आणि सर्वांचेच मी धन्यवाद मानते. आपलेही धन्यवाद.